मंदिरामध्ये तुम्ही सदिच्छा भेटीसाठी आलेला आहात, तर नेमकं काय? श्री भगवान शंकर महादेव आणि जागृत अशा बाबुलनाथ मंदिरामध्ये आज आम्ही पूजा अर्चना केली। आमचे मिहिर कोटेजाजी, मंगलप्रसाद लोढाजी आणि आमचे बाबुलनाथ मंदिरचे सर्व ट्रस्टी आम्ही सर्वांनी महाआरती करून महाराष्ट्राच्या जनतेला समृद्धी मिळू दे, महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम राहू दे आणि महाराष्ट्राला जनतेला कुठलीही अमंगल घटना घडू नये अशी प्रार्थना बाबुलनाथ मंदिरात आम्ही केली। आणि खरं तर आज आम्ही आमचे सरकार देवेंद्र फडणवीसजींनी प्रामुख्याने बाबुलनाथ मंदिराच्या ज्या सेवा सुविधा आहे, ज्या सार्वजनिक सुविधा द्याव्या लागतात त्याकरता 714 स्क्वेअर मीटर जागा ही या ठिकाणी बाबुलनाथ मंदिराची जी होती ती पुढच्या 30 वर्षाकरता त्यांना लीजवर देण्याचा शासन निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी मला ट्रस्टला द्यायला सांगितला आणि मी आणि माननीय मिहिर कोटेजाजी आम्ही दोघांनी हा शासन निर्णय ट्रस्टला दिलेला आहे। ही जागा आता सार्वजनिक येणाऱ्या सर्व भक्तांच्या सोयीसुविधेकरता बाबुलनाथ मंदिर ट्रस्ट त्या ठिकाणी वापरेल। मी या ठिकाणी माननीय आमदार मिहिर कोटेजाजी यांचं खूप खूप आभार मानतो। त्यांनी या प्रस्तावाकरता खूप प्रचंड सरकारकडे फॉलोअप केला आणि या भागाचे आमदार मंगलप्रसाद लोढाजी यांनी सुद्धा याबाबतची शिफारस केली, पण मिहिर कोटेजाजी यांनी या प्रस्तावाला प्रचंड या ठिकाणी ही जागा मिळवून देण्याकरता प्रयत्न केले आहे। मी मिहिर कोटेजाजी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचं ट्रस्टीच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो। सर, ज्या पद्धतीने गेल्या अनेक दिवसापासून जी चर्चा होती दोन्ही बंधू एकत्र येणार, आज अखेर ही युती जी आहे ती जाहीर केली जाते। काय एकंदरीत तुम्ही सांगाल? मुंबईत ताकद दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो दोन्ही बंधू करतायत। नाही, मला असं वाटतं की शेवटी मुंबईची, महाराष्ट्राची जनता ही कोण कोणाची युती करते, कोण कोणाची बसतं याला फारसे महत्त्व देत नाही। महायुतीच्या सरकारकडनं महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये विकसित महाराष्ट्राकरता जे विजन देवेंद्र फडणवीसच्या सरकारने केलं त्याला महत्त्व देते आहे। आज बघा, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपलं ते प्रतिबिंब दिसलं आपल्याला की महायुती 217च्या वर नगराध्यक्ष निवडून येत आहे। हे कशाचं प्रतिबिंब आहे? तर माननीय देवेंद्र फडणवीसजींनी विकासाचं मॉडेल जे महाराष्ट्रासमोर मांडलं आहे त्या मॉडेलला लोकांनी मत दिल्याने असंच मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवण्याचा जो संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी केला, पुढच्या 2029चं मुंबई कसं असेल, 2035चं कसं असेल, 2047चं मुंबई कसं असेल, या आधारावर विकसित मुंबईचा प्लॅन देवेंद्रजींनी तयार केला। मी आपल्या दाव्याने सांगतो की 51% वर मतं मुंबईची जनता महायुतीला देईल आणि पुन्हा एकदा मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर महायुतीच्या माध्यमातून बसेल असा मला विश्वास आहे। कारण जनतेला विकास पाहिजे आहे आणि तिकडे भकास आहे, इकडे विकास आहे, त्यामुळे तिकडे कोणी एक आलं तरी मतं मिळणार नाही। ज्या हॉटेलमध्ये ही पत्रकार परिषद ठेवण्यात आलेली आहे त्याच हॉटेलमध्ये अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची युतीची घोषणा जी आहे ती मागच्या काळात झाली होती आणि त्यानंतर युती जी आहे ती तुटली होती। एक संबोधित किंवा एक ठिकाण जे आहे ते पुन्हा एकदा अधोरेखित करण्याचा प्रयत्न त्या दोन्ही बंधूंकडून केला। नाही, काही केलं, कोणत्याही त्या ठिकाणी कशाही पद्धतीनं कोण काय केलं याला अर्थ नाही। कुठल्या हॉटेलमध्ये गेले, कुठल्या देवदर्शनाला गेले, यापेक्षा भावना काय? तुमच्यामध्ये विकासाची भावना आहे का? 25 वर्ष मुंबईचा महापौर आपल्याकडे असताना काय या शहराच्या अवस्थेकडे लक्ष होतं? देवेंद्र फडणवीस सरकार महाराष्ट्र झालं 2014मध्ये, तेव्हाच खऱ्या अर्थाने मुंबईचा बदल झाला आहे। आणि आज बघतो आहे की या देशातला, जगातला कुठलाही व्यक्ती मुंबईत आला तर बदलती मुंबई दिसत आहे, मुंबईचा विकास दिसत आहे, कारण देवेंद्र फडणवीस सरकार आहे। आणि त्यामुळे या शहराला आता महत्त्व वाढलं, म्हणजे या शहराला विकासाच्या दृष्टीने नेण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस सरकार करत आहे। दोन्ही बंधू एकत्र आले तर काही परिणाम होणार नाही भाजपवर? असं वाटतं तुम्हाला? भाजपवर काही फरक पडत नाही। 20 इंडी आघाडीचे नेते एकत्र येऊन गळाभेट घेतली तरी काही फरक पडणार नाही। जनता यांच्यापासून दूर गेली आहे, जनतेला नौटंकी कळलेली आहे। किती भाषणातनं नौटंकी करतील तरी काही होणार नाही, फक्त आता विकासाचंच व्हिजन मांडावं लागेल।
युती होईल असं सगळीकडे बोललं जातं. ठाणे असेल किंवा नवी मुंबईमध्ये मात्र वाद सुरू झालेले आहेत. नवी मुंबईतल्या भाजपच्या नगरसेवक असं म्हणतात की शिवसेनेसोबत युती नको. भाजपचे नगरसेवक ठाण्यातले सुद्धा म्हणतात की शिवसेनेसोबत युती नको. आता हा वाद जो आहे तो कशा पद्धतीने पण वाद वाढत चालला असं म्हणायचं का सगळ्या जागा वाटपासंदर्भात? अजून तुम्हाला कसा वाद दिसतोय? आम्ही बसलो आहे, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, एकनाथ शिंदेजी आपसात बसून त्या ठिकाणी प्रश्न सोडवतात आहे. देवेंद्रजी एकनाथ शिंदेशी रोज बसतात आहे. त्यामुळे आपल्याला असं कसं वाटतं आहे बाहेरून की बाबा आमची युती होणार नाही आहे, आमच्या युतीमध्ये त्या ठिकाणी काही भानगड आहे. मी नागपूरच्या अधिवेशनात सांगितलं आपल्याला की महायुतीचे संकेत देण्यात आले आहे आणि महाराष्ट्रभर महायुती होणार आहे. मात्र बंडखोरी मोठ्या प्रमाणात वाढेल यासाठीच कुठेतरी ही टाळाटाळ होते का की शेवटच्या क्षणापर्यंत? नाही, बंडखोरी करणारा भारतीय जनता पार्टीचा किंवा शिवसेनेचा कार्यकर्ता नाही आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही बंडखोरी होऊ देण्याचा कुठलाही त्या ठिकाणी कार्यकर्ता प्रयत्न करणार नाही. आमचे कार्यकर्ते समजदार आहेत, समजून घेतात, त्यामुळे बंडखोरीचा प्रश्न नाही. पार्श्वभूमी असलेला एक मयूर शिंदे नामक व्यक्ती भाजपात प्रवेश केलेला आहे, काय सांगा? विरोध होत होता मात्र अचानक प्रवेश झाला. ठाण्यामध्ये नाही, मला ते बघावं लागेल की त्या ठिकाणी कुठला पक्ष प्रवेश दिला आणि काय पार्श्वभूमी आहे. मी त्यात अजून गेलो नाही आहे. नितेश राणेंनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. मीरा भाईंदरच्या आजूबाजूला हिरवे साप आहेत, त्यांना दूध पाजू नका, ते आपले होणार आहे. पुन्हा एकदा वादग्रस्त गोल टोपीवाले हिरवे साप. नाही, आता त्यांनी कुठल्या आशयाने केलं, कुठल्या आशयाचं विधान आहे किंवा कुठल्या जसं मागे मीरा भाईंदरमध्ये एका सरकारी जागेवर मस्जिद बांधून टाकली. आता असे जे प्रकरणं होत आहे त्या प्रकरणाच्या माध्यमातून काय कुठला आशय घेतला मला माहिती नाही. कुछ नहीं होने वाला है. 20 पार्टियां एक भी आएगी इंडिया आघाड़ी की. वो इंडिया आघाड़ी बनाई थी ना, वो होटल में गला भेंट की थी और बड़े बड़े हाथ ऊपर किए थे. क्या हुआ था? जनता ने 51% वोट शेयर बीजेपी अलायंस को दिया. कुछ नहीं होगा. जब उनके पास सरकारें थी तब मुंबई का उन्होंने कुछ भी डेवलपमेंट नहीं किया. और देवेंद्र फडणवीस सरकार जब से महाराष्ट्र में आई 2014 से, उसके बाद ही विकसित मुंबई का सपना संकल्प पूरा किया गया और करने जा रहे. तो जनता डेवलपमेंट वोट देगी. जनता देवेंद्र जी फडणवीस जी के विकसित महाराष्ट्र के विकास की योजना को वोट देगी, विकसित मुंबई की योजना को वोट देगी. और मुझे विश्वास है कोई भी कितने भी लोग एक आ जाए, कुछ नहीं होने वाला है. महायुति जीतेगी. पर ये दोनों जो साथ में आ रहे हैं, कहीं ना कहीं ठाकरे ब्रांड को प्रमोट करने की कोशिश की जा रही है उनकी तरफ से. भाई अभी देखा ना आपने महाराष्ट्र में क्या हुआ. 214 के ऊपर महायुति चुन के आई. क्या होगा? ब्रांड वांड आजकल चलता नहीं है, ब्रांड डेवलपमेंट का चलता है. तो आपको लगता है इससे कुछ फर्क नहीं पड़ने वाला? कुछ नहीं होने वाला है. और 20 लोग जमा कर लीजिए, कुछ नहीं होने वाला है. डेवलपमेंट वोट मिलेंगे. पण कुठेतरी भावनिक भावना प्रयत्न होईल. ये इमोशनल भावना वगैरह लोगों ने छोड़ दी है. लोगों को डेवलपमेंट चाहिए. वोट डेवलपमेंट के लिए होता है, भावना के लिए नहीं होता है. भावनात्मक अभी कुछ वोट नहीं मिलने वाला किसी को. अब केवल मिलने वाला है डेवलपमेंट के लिए वोट. क्या वजह लग रही है दोनों साथ में? मुझे देखिए भाई, राज साहब और उद्धव जी अलग हुए थे. कौन से घरगुती कारण से हुए थे? क्या आपने देखा है? मैंने देखा है. राजनीतिक कारण से हुए थे. राजनीतिक कारण से हुए थे. राजनीतिक कारण से ये कार्य है, उसमें क्या बड़ी बात है? नहीं, सत्ता मोह वगैरह मैं नहीं बोलूंगा क्योंकि राज साहब हमारे मित्र है. मैं इतना ही कहूंगा कि राजनीतिक कारण था दूर होने का, राजनीतिक कारण एक आने का. तो उसमें क्या नया है? मराठी माणसं एकत्र येत आहेत त्यामुळे पोटात गोळा यायला लागला विरोधकांचा. आम्ही सर्वच मराठी आहेत. मराठी सर्वच आहोत आम्ही. देवेंद्र फडणवीसजी मराठीचा आहे, चंद्रशेखर बावनकुळे मराठीचा आहे, एकनाथ शिंदेजी मराठीचा आहे, अजित पवारही मराठीचा आहे. या महायुतीमधले सर्वच मराठी आहे. आणि हिंदी भाषी जे लोक महाराष्ट्रात राहतात ते सुद्धा मराठीच बोलतात. त्यामुळे मराठीचे सर्व आम्ही. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य खरं होतंय का? त्यांनी विधिमंडळात असं वक्तव्य केलं होतं की मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची, असे वक्तव्य येतील तेव्हा समजा निवडणुका लागल्या. नाटक आहे त्यांचं. मुंबईला महाराष्ट्रामधून तोडू शकतं का? ह्या लहानशा पोराला जरी विचारला KG1च्या तरी तो नाही म्हणेल. हा याला विचारलं तरी नाही म्हणेल. तर त्यामुळं हे नाटक कंपनी करतील, नौटंकी करतील, जोरात जोरात भाषणं येतील. भाषणाने काही मतं मिळणार नाही. मतं मिळतील व्हिजननी. त्यांना डेव्हलपमेंटचा प्लॅन काही केलाय का? तुम्ही हे काय विचारत नाही. तुम्ही एकत्र येता ठीक आहे, पण डेव्हलपमेंटचा प्लॅन काय? विकसित मुंबईचा प्लॅन काय? जेव्हा सरकारमध्ये होते तुम्ही तेव्हा प्लॅन का नाही केला? देवेंद्र फडणवीसजीचा विकसित महाराष्ट्राचा, विकसित मुंबईचा प्लॅन कसा आहे? जरा लोक आम्ही मांडू ना लोकांसमोर. आमचा प्लॅन आहे, आम्हाला मत याकरता पाहिजे. ते मांडतील भावनात्मक तर भावनात्मक,
भावनात्मक मत मिळत नाही. आता विकासाला मत मिळतात. राज ठाकरे तुमचे मित्र होते, सोबत घेण्याचा प्रयत्न झाला नाही. एकूणच पहा, ठाकरेंकडे मैत्री ते वळलेले आमची दिसतात. पारिवारिक मैत्री, राजसाहेबाची, उद्धवजीची वगैरे आमचे पारिवारिक घरगुती संबंध वेगळे आहे. राजकारणासाठी आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी राजकारणामध्ये आमचा पक्ष वेगळा, त्यांचा पक्ष वेगळा. त्यांनी आपले निर्णय घ्यायचे, आम्ही आपले घ्यायचे. पण प्रश्न असा आहे एवढाच की त्यांना त्यांचं युती लखलाभ आहे. चांगल्या पद्धतीने त्यांनी डेव्हलपमेंट, चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रचार करावा, आम्ही प्रचार करू आणि जनता शेवटी निर्णय करेल. उत्तर भारतीयांनी कधीच मराठ्यांना मारलं नाही अशा पद्धतीचं आता संजय राऊत म्हणतात. ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसापासून मनसेकडून उत्तर भारतीयांना मारलं होतं, आता शिवसेनेने कधीच मारलं नाही असं राऊत म्हणतात. तर ते निवडणुकीचे मतदान 15 तारखेची डेट पाहून हे बोलत असतील. आता पराग शहांनी खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वी रिक्षा चालकाला एक मारल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला. त्याच्यावरून पुन्हा एक कुठल्या टीका करतात. घटनेनी, काय घटनेनी, काय संबंध आला, शेवटी मारपीट किंवा कुठली एखादी घटना घडली असेल ती कुठल्या संदर्भाने घडतं, ती काही समाज पाहून, जात पाहून तिथली काय परिस्थिती निर्माण झाली असेल, कुठल्या घटना झाली असेल त्याचा आधार असतो. हे काही सरसकट कोणा समाजाविरुद्ध, धर्माविरुद्ध किंवा व्यक्तीविरुद्ध आम्ही आहोत असं नसतं. महायुतीच्या जागा वाटप आता कुठल्या टप्प्यात आलेला आहे? एकदम नेमकं फायनल स्टेजला आलाय. फायनल स्पष्टता- स्टेजला आहे. फायनल स्टेजला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.